आज आपण बघत आहोत सराव संख्या 9.2. शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. इथे कोणता फॉर्म्युला वापरणार आहे आपण? शंकूच्या तळाचा. शंकूच्या तळाचा फॉर्म्युला कोणता आहे मग? शंकूच्या तळाचा फॉर्म्युला पाया r चा वर्ग. मग h 12 आहे, l 13 आहे, तर r किती आहे काढायचा आहे, बरोबर की नाही? l चा वर्ग, r चा वर्ग आणि h चा वर्ग. 13 चा वर्ग, r चा वर्ग, 12 चा वर्ग. 13 चा वर्ग किती झाला? 12 चा 144. बरोबर की नाही? मग ह्या संख्येतून ही संख्या काय करायची? मायनस करायची. मायनस केली म्हणजे r किती आला? 25. मग 25 हा कोणाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे, म्हणजेच आपला काय निघाला? r निघाला. काय निघाला? r. अशा प्रकारे आपण तळाची त्रिज्या काढली. r म्हणजेच त्रिज्या. r म्हणजेच काय आहे? त्रिज्या आहे. तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती आली? 5 आली. अशा प्रकारे आपण पहिले समीकरण सॉल्व्ह केला. तर दुसरे बघा, एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा. तिथे पायाची किंमत 22/7 दिलेली आहे. मग सूत्र पाया r l अधिक r ब्रॅकेट कंप्लीट. मग 7128 पायाची किंमत 7/22 r 28 l जसा तसा घेतला. r किती आहे? 28. बरोबर की नाही? ह्या संख्येने गुणायचं भागायचं तेव्हा किती उत्तर येतं? 81. आणि 28 एका 28 घेतला आपण. 28 एका 28. 81 वजा 28 किती आले? 53. म्हणजेच l किती आला? 53. किती आला? 53. मग l चा वर्ग, r चा वर्ग आणि h चा वर्ग. प्रत्येक उदाहरणामध्ये दोन फॉर्म्युले टाकले जात आहे. बघा, समजलं पाहिजे टाकताना कुठे कोणता फॉर्म्युला टाकायचा आहे, कुठे कोणता फॉर्म्युला टाकायचा आहे. मग आता आपला l निघाला आहे ना? मग l किती आलेला आहे? 53. मग 53 चा वर्ग, 28 चा वर्ग आणि h चा वर्ग. मग 53 चा वर्ग किती येईल? 2809. तर त्याच्यासाठी तुमचं आता मी इथं लिहिलेलं आहे म्हणून तू सांगितलं. तर यावेळेस कन्फ्युज न होता आपल्याला तेव्हा स्क्वेअर काढता आले पाहिजे. मस्त बघतोय आणि सांगतोय उत्तर फक्त डायरेक्ट. तर स्क्वेअर काढता आले पाहिजे. तर 28 चा वर्ग किती आहे? 784. 2809 वजा 784. तर h किती आला? 2025. 2025 हा कोणाचा वर्ग आहे रे? 45 चा. कोणाचा वर्ग आहे? 45 चा. बघा, परत दुसरं सूत्र काय? 1/2 पाया r चा वर्ग h. 1/3. इथे पण 3 आहे. 1/3. तिथे काय दिले? 1/3. 22/7 गुणिले 28 चा वर्ग गुणिले 45. आता 28 चा वर्ग बघा, 28 गुणिले 28 मी पूर्ण इथे मांडणी करून घेतली गुणिले 45. ह्या एवढ्यांचा 22 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 45 एवढ्यांचा गुणाकार करायचा आणि 7 त्रिक किती? 21. मग 21 ने याला काय करायचं? डिवाइड करायचं. तेव्हाच आपलं काय निघणार आहे? शंकूचे घनफळ निघणार आहे. म्हणजे शंकूचे घनफळ किती निघाले? 36,960. समजलं दुसरं पण उदाहरण? आता बघत आहोत आपण तिसरे समीकरण. खूप सोपं आहे. या लेसन मध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. सूत्र जमलं की उदाहरण सॉल्व्ह करताच आलं पाहिजे आणि ते येणारच. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 251.2 सेमी व तळाची त्रिज्या 8 सेमी असल्या शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा. तिरकस उंची आणि लंब उंची काढायची. मी इथे फॉर्म्युल्यामध्ये आपल्या l r h मध्ये माप टाकून घेतले. पाया r l फॉर्म्युला टाकून घेतला. 2512 25 25 12 3.14 8 l. पायाची किंमत किती आहे? 3.14. कधी कधी आपल्याला 22/7 पण 7/22 पण दिलेली असते. मग असं नको का इथं का बरं 3.14 दिली, इथं का बरं 7/22 दिली. 7/22 चा गुणाकार उलटा केला तर 3.14 येतो. तर बघा, 3.14 गुणिले 8 2525 251.2 251.2 छेदी 3
आधी 3.14 गुणिले 8 चा गुणाकार करायचा. आलेल्या संख्येने 25 12 काय करायचं भागायचं. तेव्हा तुमचं काय निघाल यल निघाल. इथे परत यल चा वर्ग आर चा वर्ग एच चा वर्ग. यल किती निघाला 10. तर मग 10 चा वर्ग किती 100. 100. 10 चा वर्ग किती आहे 100. आर किती आहे तुमचा 8. तर 8 चा वर्ग किती आहे 64. तर मग 100 मधून 64 मायनस केले तर किती उरता 36. 36 हा कोणाचा वर्ग येतो रे 6 चा. म्हणजे तुमचा एच किती आला 6. अशा प्रकारे पहिला दुसरा आणि तिसरा समीकरण आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे. आता आपण बघत आहोत चौथं समीकरण. 6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीच्या पत्रांची बंदिस्त घनाकृती बनवण्याचा दर 10 प्रति चौरस मीटर असल्यास त्या घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. पायाची किंमत 22/7 त्यांनी दिलेली आहे. आर बरोबर 6 एल बरोबर 8. पाया आर एल अधिक आर 22/7 गुणिले 6 8 गुणिले 6. समजलं हे कसं फॉर्म्युला टाकला मी 22/6 8 7 14 बरोबर आहे की नाही. मग या तिघांचा गुणाकार केला. आलेल्या उत्तराला मी 7 ने डिवाइड केला तर 264 उत्तर आलं. मग 264 ला मी कितीने डिवाइड केला 10 ने डिवाइड केलं. कितीने 10 ने. 10 आपल्या आन्सर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. तेव्हा 2640 हे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रति चौरस म्हणजे लागणारा खर्च किती होता 2640 होता. त्यातच आपण पाचवं बघत आहे. शंकूचे घनफळ 6280 घन सेमी असून तळाची त्रिज्या 20 सेमी आहे. तर शंकूची लंब उंची काढा. लंब उंची काढायची. हा त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला हा फॉर्म्युला टाकला. आता बघा पायाची किंमत लिहायची आपल्याला 1/3 लिहिला गुणिले 3.14 गुणिले 20. आर किती दिलेला आहे 20. आर 20 दिलेला आहे. किती दिलेला आहे आर 20. आर हा 20 दिलेला आहे. मग आपण इथे आर 20 गुणिले 20 लिहिला आणि एच लिहिला बरोबर. आर चा वर्ग आहे म्हणून 20 गुणिले 20 घ्यायचा. एच दिलेला आहे का त्यांनी नाही. बघा 6280 1/3 मल्टिप्लाय 3.14 जो पॉइंट होता तो काढून घेतला म्हणून 314 into 100. पॉइंट काढल्यानंतर काय द्यायचं खाली छेदीला 100 द्यायचा. 100 केव्हा द्यायचा जेव्हा दोन संख्या सोडून पॉइंट आहे तेव्हा 100 झालं. इथं असता तर एकच 10 दिला असता बरोबर की नाही. मग 20 गुणिले 20 गुणिले एच. बघा आता त्यांचं काय करायचं 314 गुणिले 2 गुणिले एच बरोबर की नाही. आता ह्या एच गुणिले 2 गुणिले 2 1/2 1/2 1/314 3/1 हे या मेथड मध्ये 1 टाकायचे फक्त. 6280 ला 314 ने भागायचं तेव्हा काय उत्तर येईल तुमचं 20. मग 20 गुणिले 3 आणि 2 आणि 2 इथं लिहायचे बरोबर की नाही. मग आता 2 2 चा 4 आणि 20 3 60. असं 20 3 60. हा बेत्रिक हा 20 3 60 आणि 4 ह्या 4 ने 20 त्याला 60 ला काय करायचं भागायचं. तर उत्तर काय येईल तेव्हा आपला 15. म्हणजे एच किती आला 15. समजला. सहावं बघा. शंकूचे वक्रपृष्ठफळ 188.4 चौसेमी व तिरकस उंची 10 सेमी आहे. तर शंकूची लंब उंची काढा. लंब उंची काढायची आहे. आता हे मी क्वेश्चन मध्ये लिहून घेतलं. पाया आर एल लिहिला. हे इथं लिहिलं 3.14 गुणिले आर 3.14 गुणिले आर गुणिले 10. बघा 188.4 इथं लिहून घेतलं. 3.14 गुणिले आर ची किंमत किती आहे 10. तो 10 मी इथे लिहिला. ह्या दोघांचा गुणाकार केला. या दोघांच्या गुणाकाराने 188.4 ला डिवाइड केला तर उत्तर काय आलं तुमचा आर 6 आला. समजलंय का ही मेथड की खाली लॉंग मेथड वाढू अजून याच्या पण मेथड आपल्याला वाढवता येतात. याचा गुणाकार करायचा मग याने परत त्याला डिवाइड करायचं. पण मी डायरेक्ट तोंडी सांगितलं की या दोघांचा गुणाकार करून आल्या उत्तराने याला डिवाइड करायचं तेव्हा त्याचा आपला कोव्हिडंट किती निघाल 6 निघाल. मग एल चा वर्ग आर चा वर्ग आणि एच चा वर्ग. आता एल चा वर्ग 10 आहे ऑलरेडी. आर चा 6 निघाला. आता राहिला काय फक्त एच राहिला. मग आर चा 10 चा वर्ग किती आहे 100. 6 चा 36. मग 100 मधून 36
अशा प्रकारे आपण चौथा, पाचवा आणि सहावा एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. आता सातवा भाग. शंकूचे घनफळ 1232 सेमी व उंची 24 सेमी आहे तर शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. किती आहे? 1232 आहे आणि 24 आहे. सूत्र काय आहे? पाया r चा वर्ग h. 1232 1/2 multiplied by 2 into 7 r चा वर्ग into 24. हे सगळं सूत्रात टाकलं आणि सूत्रात टाकल्यानंतर इथे बघा 22 गुणिले 8 या संख्येला काय करायचा? डिवाइड भागायचं. 3 अधिक 3 छेदी 1 7/22. खालची संख्या वरची संख्या खाली घ्यायची. 3 गुणिले 8 into r. 22 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 3/1 7/2. खालचं वर आणि वरचं खाली घ्यायचं. इथे बघा आता इथे काय काय सर्व कट करायचं म्हणजे राहिलेल्या संख्या. इथला 22 गेला, इथला 22 गेला, बरोबर की नाही? 8 त्रिक 8 नाही, हा 8 गेला, हा 8 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला, बरोबर. हा 1 गेला, हा 1 गेला, उरला काय? 7 आणि 7. म्हणून 7 एक हा 7 आणि हा 7 उरला म्हणून 7 गुणिले 7. म्हणून आपला r काय आला? 7 आला. आपण 1 × 1 7 घेतला. 7 एक 7 म्हणून r बरोबर किती आहे? 7. 7 आपण 7 एक 7 म्हणून आपले r काय आला? 7 सेंटीमीटर आला, बरोबर की नाही? l चा वर्ग, r चा वर्ग आणि h चा वर्ग. बघा l चा वर्ग, r चा वर्ग आणि h चा वर्ग. l किती आला आहे? 7. मग 7 चा वर्ग. r किती? 24. मग 24 चा वर्ग. 7 चा वर्ग 49. 24 चा वर्ग 576. दोघांची इन्क्लूड केलं तर किती होतं? 625 होतं. 625 हा कोणाचा वर्ग येतो? क्यूब. क्यूब येतो. कोणाचा क्यूब येतो? 625 25 म्हणून इथे काय आलं? 25. मग पाया r l इथे सूत्र टाकलं 22 छेदी 7. 7 गुणिले 25. 7 गुणिले 25 गुणिले 7. त्याचं काय केलं इथे? गुणाकार केला. त्याला 22 ने काय केला? 22 चा पण गुणाकार. 22 गुणिले 7 गुणिले 25 त्याचा गुणाकार करून 7 ने त्याला काय केलं? भागलं आणि त्याचं मग उत्तर काय आलं? 550. आता आपण बघतोय 8वं. एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 2200 सेमी आहे तर तिरकस उंची 50 सेमी आहे तर शंकूचे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा. तिथे त्यांनी पायाची किंमत ऑलरेडी दिलेली आहे उदाहरणामध्ये. बघा 2200 l 50 सूत्र पाया r l 2200 22/7 r गुणिले 50. 2200 गुणिले 7 22 गुणिले 50. 22 गुणिले 50 चा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार करून त्याचा आलेलं उत्तर आहे त्याने याला भागायचं. तर त्याला भागल्यानंतर त्याचं उत्तर येतं 14. म्हणजे r किती आला? 14 आला. मग l चा वर्ग, r चा वर्ग आणि h चा वर्ग. l आहे 50, r आहे 14. मग h काढायचं आपल्याला, बरोबर की 50 चा वर्ग 2500, 14 चा वर्ग 196. मग आता बघा या संख्येतून ही संख्या मायनस करायची. मग मायनस केल्यानंतर h येतो 2304. मग हा कोणाचा क्यूब येतो? 48 चा, बरोबर की नाही? तर पाया r l अधिक r हा परत तसंच फॉर्म्युला टाकायचा. ह्या दोघांची बेरीज करायची, बरोबर की 50 अधिक 14. 50 अधिक 14 ह्या दोघांची बेरीज करायची. नंतर 14 64 होती. मग 14 गुणिले 64 या तिघांचा गुणाकार करायचा. आलेलं उत्तर त्याला 7 ने भागायचं तर 2816 उत्तर येतं. पाया r चा वर्ग h पाया r वर्ग h. मग 14 गुणिले 48 गुणिले 22 आणि 3 साठी 21 7 21 21 ने ह्या सगळ्यांना भागायचं. तेव्हा 9856 उत्तर आपलं येणार आहे. अशा प्रकारे आपण 8वं समीकरण एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली का? आता आपण बघत आहोत 9वा प्रश्न. एका तंबूत 25 माणसं राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवर 4 चौमी जागा लागते तर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ काढा. काय काढायचे? तंबूचे घनफळ काढायचे. तंबूची लांबी किती आहे? तंबूत लांबी किती दिलेली त्यांनी आपल्याला? 18 दिलेली, बरोबर की नाही? 18 मीटर दिलेली. आणि पाया r चा वर्ग वापरला आपण. 25 गुणिले 4 25 माणसं दिलेली.
मग 25 चौक 100. 1/3 मल्टिप्लाय पाय r वर्ग h हा फॉर्म्युला वापरला. मग 100 गुणिले 18 या दोघांचा गुणाकार केला, त्याला 3 ने आपण काय केलं डिवाइड केलं, तर किती उत्तर आलं आपलं 600. म्हणजे किती जागा लागली, तंबूचे घनफळ किती आहे 600 मीटर. बरोबर की नाही. तर त्यातच आता आपण 10वं लास्टचं समीकरण बघत आहोत. 10वं, एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा रास करून ठेवला असून राशीची उंची 2.1 मीटर आहे, तर तळाचा व्यास 7.2 मीटर आहे. तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढा. पावसाची लक्षणं दिसली तर अशा प्रसंगी हा ढीग प्लास्टिकने अच्छित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौमीटर प्लास्टिक किती चौमीटर प्लास्टिकचा कागद लागेल. तिथे पाण्याची किंमत 22/7 दिलेली आहे. ब्रॅकेट मध्ये 17.37 दिलेला आहे. 4/17 घ्या. त्यांनी सांगितले 4.17 घ्या. h बरोबर 2.1, d बरोबर 7.2, d/2 7.2 into 2. आधी याला डिवाइड केलं तर किती उत्तर आलं आपलं 3.6 आलं. हे जे वरचं दिलेलं आहे ना आपल्याला, त्याचा आधी आपण गुणाकार करून घ्यायचा, जे इथं ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे बघा. मग त्याचं उत्तर आलं 3.6. 1/2 मल्टिप्लाय पाय r वर्ग h हा आपलं काय आहे फॉर्म्युला. मग हे सगळं फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. पायाची किंमत टाकली, r किती आला 3.6, 3.6, h किती आहे 2.1 h. ओके, यांचा सगळ्यांचा गुणाकार करते, त्याला 7 ने मग 28.512. परत सेकंड फॉर्म्युला टाकायचा, l चा वर्ग r चा वर्ग आणि h चा वर्ग. l ची किंमत 3.6 चा वर्ग, h आपला 2.1, ह्या दोघांची प्लस करायची. बरोबर आहे की नाही. आधी याचा वर्ग काढायचा, याचा पण वर्ग काढायचा. याचा वर्ग आला 12.96, याचा वर्ग आला 4.41. दोघांचे ऍडिशन करायचं 17.37. आला का नाही 17.37 आला का. इथं दिलेलं ना 17.37 आलं सेम. मग 4.17 घ्या बोललेले, ते किती घ्या बोललेले 4.17. म्हणजे जे तुमचं हे उत्तर येतं त्याचं 4.17 घ्या. मग पाया r l, पायाची किंमत टाकली, r टाकला, l 4.17. या सगळ्यांचा गुणाकार करतो, त्याला 7 ने काय करायचं, तर आपलं उत्तर काय येणार आहे 47.18. अशा प्रकारे आपण 9.2 सराव संच पूर्ण केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. अशा प्रकारे आपण सराव संच 9.2 सोडवला आहे एकदम सोप्या पद्धतीने. याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले हे लर्न करावे लागतील. पहिले सूत्रांचा अभ्यास